ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या वरळीमधल्या हॉटेल ब्लू सी इथं होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबत असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह दुपारी 12 वाजता युतीची घोषणा करणार आहेत। उद्या युतीची घोषणा केली जाणार आहे आणि त्याचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला जाणार आहे। मुंबईतल्या विकासाच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित येत ही निवडणूक लढवणार आहेत। वरळीमधल्या हॉटेल ब्लू सी इथं ही पत्रकार परिषद घेतली जाईल, घोषणा केली जाईल युती संदर्भातली उद्या दुपारी 12 वाजता। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, हॉटेल ब्लू सी मध्ये उद्या ही पत्रकार परिषद होणार आहे, युतीच्या अधिकृत घोषणेसंदर्भातली अपडेट काय नेमकी? अजिंक्यजी, नक्कीच ठाकरेंचं अखेर ठरलेलं आहे। उद्या ब्लू सी हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेला शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, बडे नेते उपस्थित राहणार आहेत। मात्र ठाकरे बंधू युतीची घोषणा करताना जाहीरनामा म्हणजे निवडणुकीला सामोरे जाणार, कुठल्या मुद्द्यांवरती सामोरे जाणार, या मुद्द्यांचं सुद्धा उद्या माहिती देणार आहेत। मुंबईतील विकास कामं असतील, तसेच राज्यभरामध्ये काही विकास कामं आहेत, मराठीचा मुद्दा असेल, या मुद्द्यांवरून खरं तर निवडणुकीला सामोरं जाणार आहे। त्यामुळे उद्याची महत्वाची पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र पत्रकार परिषदेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतंही भाष्य केलं जाणार नाही, या संदर्भात सावधता ठाकरे बंधू बाळगताना पाहायला मिळतात। तसेच उमेदवारी यादी सुद्धा जाहीर करण्यात येणार नाहीये। टप्प्याटप्प्याने उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील। मात्र एकूणच महायुती आणि विरोधकांची चाल पाहूनच ठाकरे बंधू आपला निर्णय एक एक करून जाहीर करतील, असं एकंदरीत वातावरण पाहायला मिळतं। मात्र उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येऊन पत्रकार परिषदेला सामोरे जातील आणि युतीची घोषणा करतील। ज्या युतीची वाट खरं तर राज्यातील अनेक नेते मंडळी असतील, ठाकरेंचे समर्थक असतील, हे पाहत आहेत। मात्र या युतीच्या घोषणेदरम्यान काही सावधता सुद्धा ठाकरे बंधू बाळगताना पाहायला मिळत आहेत। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। यानंतरची बातमी अकोल्यातली आहे। घाणीत राहायचं असेल तर भाजपला मतदान करा, 9 दिवसाआड पाणी हवंय तर भाजपला मतदान करा, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर आता जोरदार निशाणा साधलेला आहे। अकोल्यातल्या मतदारांना ठरवायचं आहे की त्यांना घाणीत राहायचं आहे का। मी या सगळ्यांना आवाहन करणार आहे की तुम्हाला जर घाणीत राहायचं असेल तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मतदान द्या, कमळाला मतदान द्या। तुम्हाला काय म्हणालो, उबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। काँग्रेसबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। जी बोलली चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलेलं आहे। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्या, अशी पत्राद्वारे दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।